की तुम्ही बाहेरचे लोक येऊन आमच्या गावामध्ये आग लावण्याचं काम करू नका। आज पाचगाव शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी जायचा प्रयत्न करते। आज पाचगावच्या लोकांना शांतता पाहिजे आहे। आज पाचगावच्या लोकांना दमदाटी दादागिरी नको आहे। या ज्या विकासाच्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत ह्या विरोधकांच्या डोळ्यात खुपतात का काय? जे केलं आहे त्या गोष्टीला तुम्ही केलं आहे म्हणा, जे केलं नाही ते आम्ही सुद्धा मान्य करतोय की आम्ही केलं नाही आहे। इलेक्शन चालू आहे म्हणून हे राजकारण अशा पद्धतीचं चालू आहे। अशी बरीच कामं आहेत, जर सांगायला बसलो तर त्यांना सुद्धा त्या ठिकाणी ऐकायची तयारी पाहिजे। तुम्ही आता बघितलं असेल, आज आम्ही सभेमध्ये त्या ठिकाणी आम्ही 10 वर्षामध्ये काय कामं केली त्या ठिकाणी बरीच त्या ठिकाणी सांगितली। अशी बरीच कामं आहेत, जर सांगायला बसलो तर त्यांना सुद्धा त्या ठिकाणी ऐकायची तयारी पाहिजे। आज म्हणून तर आम्ही एक छोटासा व्हिडिओ या ठिकाणी आज आम्ही दाखवला। आज तो बी न्यूजचाच व्हिडिओ आहे। त्यांच्या लोकांनीच त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आम्ही काय काम केलेलं आहे, आणि आज 30 लोक येऊन आम्हाला विचारत आहात की तिने 10 वर्षामध्ये काय केलं। तर काय आज हे फक्त इलेक्शन चालू आहे म्हणून हे राजकारण अशा पद्धतीचं चालू आहे। तर माझी विनंती आहे त्या ठिकाणी त्यांना की अशा पद्धतीचं राजकारण तुम्ही करू नका। जे केलं आहे त्या गोष्टीला तुम्ही केलं आहे म्हणा, जे केलं नाही ते आम्ही सुद्धा मान्य करतोय की आम्ही केलं नाही आहे। पण ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या मान्य त्यांनी पण केल्याच पाहिजेत, म्हणजे ही माझी या ठिकाणी त्यांना विनंती असणार आहे। म्हणून आम्ही आज या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून एक छोटीशी क्लिप दाखवून त्या ठिकाणी पुरावा दाखवण्याचं काम केलेलं आहे। दादा, गेल्या 20 ते 25 दिवसांपासून प्रचाराचा धुळा उडत होता, आज या प्रचाराचा शेवट झालेला आहे। कसा प्रतिसाद या 15 दिवसामध्ये मिळालेला आहे आणि या जिल्हा परिषद मतदारसंघातून नागरिकांकडून कोणती अशी मागणी होती की ती प्रकर्षाने जाणवली? आज तुम्ही बघितला तर गेले 15 ते 20 दिवस झाले पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मी स्वतः संग्राम गोपाळ पाटील, जिल्हा परिषदेचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून, त्याचबरोबर माझ्यासोबत असणाऱ्या पाचगाव पंचायत समितीच्या सीमा पोवाळकर वहिनी, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार, आणि उजळावाडी पंचायत समितीच्या डॉक्टर शिल्पा हजारे मॅडम, त्या ठिकाणी आम्ही तिघे या ठिकाणी गेले 15 ते 20 दिवस झालं या ठिकाणी प्रचारामध्ये या ठिकाणी काम करत आहे। माझ्यासोबत असणारे असंख्य कार्यकर्ते, त्याचबरोबर मध्ये असणारे ग्रामपंचायतीचे सर्व सरपंच असतील, आजी माजी, त्याचबरोबर ग्रामपंचायती आजी माजी सदस्य असतील, ही सर्वच लोक, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक, युवक वर्ग, आमचा मित्र परिवार, आमच्या सर्व कुटुंबातील आमच्या सर्व लोक आम्ही गेले 15 ते 20 दिवस झाले या ठिकाणी प्रचारासाठी सर्वजण राबत आहे। तर हा प्रचारात राबत असताना या ठिकाणी नागरिकांच्या मधून सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद भेटला। पण त्या ठिकाणी नागरिकांच्याकडून अपेक्षा पण तशाच मोठ्या आहेत की बाबा आज या गावांमध्ये त्या ठिकाणी अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। मग त्यामध्ये रोज पाणी देण्याच्या संदर्भातील विषय असतील किंवा रस्त्याचे विषय असतील, लाईटचे विषय असतील, त्या ठिकाणी गटरचे विषय असतील, अनेक विषय, मग महिलांच्या रोजगाराच्या संदर्भातील विषय असतील, अनेक महिला सक्षमीकरणाचे प्रश्न उपस्थित असतील, आज मुलींच्या सुरक्षतेचे विषय असतील, तर असे अनेक विषय त्या ठिकाणी उपलब्ध होतात। त्यामुळं या प्रचाराच्या माध्यमातून अनेक गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी समजून आलेल्या आहेत। त्यामुळे येत्या काळामध्ये आमच्या समोर ही सर्व कामे कशा पद्धतीने प्राधान्य देऊन पूर्ण करता येतील हा प्रयत्न मी आणि माझ्या या ठिकाणी ज्यांच्या नेतृत्वाखाली मी आज या ठिकाणी इलेक्शन लढवत आहे ते श्रीमान खासदार छत्रपती शाहू महाराज, त्याचबरोबर आदरणीय सत्यजित बंटी पाटील साहेब, त्याचबरोबर माजी आमदार ऋतुराज दादा यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व समस्या आणि सर्व विषय सोडवण्याचे काम या ठिकाणी आम्ही या ठिकाणी करणार आहोत। आज या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी, उद्याचा दिवस फक्त मध्ये आहे, परवा दिवशी मतदान होतंय, काय नागरिकांना, आपल्या संपूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघातील आणि पंचायत समिती मतदारसंघातील नागरिकांना आवाहन कराल? आज पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की येत्या काळामध्ये आता एकच दिवस बाकी राहिलेला आहे, शनिवारी मतदान आहे। तर तुम्ही सर्वांनी आमच्या पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील त्या ठिकाणी तिन्ही काँग्रेस पक्षाचे उमेदवार, 2 पंचायत समिती आणि मी स्वतः जिल्हा परिषदेसाठी, या आमच्या तिघांचे हात चिन्ह आहे। आमच्या हात चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला त्या ठिकाणी विजयी करून 5 वर्षे सेवा आणि विकास करण्याची संधी द्यावी, कारण येत्या काळामध्ये आम्ही या पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीचा विकास आणि लोकांच्या हाकेला उभं राहण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहे। त्यामुळे लोकांना एकच आव्हान आहे की तुम्ही आमच्यावर विश्वास जो या ठिकाणी दाखवलेला आहे हा विश्वास कायम ठेवावा, आणि या विश्वासापोटी मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो आणि आवाहन करतो की बाबा येत्या काळामध्ये 5 वर्ष मी तुमचा सेवक आणि विकासाचा एक जनक म्हणून या ठिकाणी काम करण्याचं काम करेन। दादा, खरं तर या संपूर्ण प्रचारादरम्यान आपण गेल्या 15-20 दिवसापासून प्रचार फेऱ्या होत्या, आरोप प्रत्यारोप सुरू होते,
मात्र वास्तविक बघायला गेलं तर तुमच्यावर गेल्या 10 वर्षामध्ये आपण पाचगाव ग्रामपंचायतीमध्ये काय विकास कामं केली असा खडा सवाल विरोधकांकडून विचारला जात होता. याला काय उत्तर द्याल? आज तुम्ही बघितला असाल तर आज आमची जी आज विजयी निर्धार सभा होती, आज या विजयी निर्धार सभेची पण गर्दी जर बघितला, आज जवळजवळ 2000 लोक या ठिकाणी आज या ठिकाणी सभेला आले होते. आज विरोधकांनी अनेक सभा घेऊन त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप केले, पण ते आरोप प्रत्यारोप करत असताना त्यांनी माझ्यावर आरोप प्रत्यारोप केले. म्हणजे आज तुम्ही बघा, ते जिल्हा परिषद उमेदवार म्हणून त्या ठिकाणी जिल्हा परिषदेची इलेक्शन लढवत आहात. ते जिल्हा परिषदेची इलेक्शन लढवत असताना ते 5 वर्षामध्ये काय करणार हे त्यांनी सांगितलं नाही. त्यांनी फक्त तुम्हाला हे सांगितलं की संग्राम पाटलांनी 10 वर्षामध्ये गावामध्ये काही केलं नाही. पण पाचगावची सुज्ञ जनता इतकी या ठिकाणी, म्हणजे मला वाटतं की कळत नाही असं जनतेला होत नाही, कारण पाचगावातील जनता ही सुज्ञ आहे. पाचगावच्या जनतेच्या डोळ्यासमोर आम्ही केलेला विकास आहे. आज अनेक विकास कामे, आज त्यांनी भैरवनाथ मंदिराचा त्या ठिकाणी ते उल्लेख केला की ते मंदिर मी बांधलं म्हणून. अहो, मी आजपर्यंत असा उल्लेख कुठल्याही पुस्तकात किंवा कुठल्याही याच्यात जर केला असेल तर पाचगावच्या जनतेने मला कधीच येऊन तो प्रश्न विचारला असता की असा प्रश्न कधी म्हणजे उपस्थित झाला असता. तर आम्ही त्या ठिकाणी पाचगाव भैरवनाथ मंदिराचं सुशोभीकरण करण्याचं काम केलं. आज ज्या गोष्टी, या ज्या विकासाच्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत, ह्या विरोधकांच्या डोळ्यात खुपतात का काय असा प्रश्न मला त्यांच्या या सभेच्या माध्यमातून, त्यांनी केलेल्या टीकेच्या माध्यमातून मला जाणवतोय. कारण ते टीका करत असताना बाहेरचे लोक येऊन त्या ठिकाणी आमच्या गावातील आमच्या या लोकांच्या प्रतिनिधीवर आणि माझ्यावर टीका करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे त्या लोकांना सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही बाहेरचे लोक येऊन आमच्या गावामध्ये आग लावण्याचं काम करू नका. आज पाचगाव शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी जायचा प्रयत्न करते. आज पाचगावच्या लोकांना शांतता पाहिजे आहे. आज पाचगावच्या लोकांना दमदाटी, दादागिरी नको आहे. आज आम्ही लोकांच्याकडे मतं मागत असताना दादागिरी, दमदाटी करून मतं मागण्याचा प्रयत्न कधीही करत नाही. आम्ही लोकांच्याकडे आज विकासाचे दृष्टिकोन, त्यांचे पाय धरून, त्यांना नमस्कार करून, आज त्यांचा आदर करून त्या ठिकाणी आम्ही त्यांच्याकडे मतं मागायचं त्या ठिकाणी काम करतोय. तर आज त्यांनी जे आमच्यावर टीकाक्षेत्र केलेलं आहे, त्या टीकेला मी काही त्या ठिकाणी म्हणजे कोणत्याही पद्धतीचं त्या ठिकाणी उत्तर स्वरूपात देणं असं मला वाटत नाही. कारण पाचगावची जनता सुज्ञ आहे. येत्या पाचगावची जनताच त्यांना उत्तर देईल याची मला 100% खात्री आहे. कारण पाचगावमध्ये जो विकास केलेला आहे, हा विकास, हा 8 वर्षामध्ये केलेला विकास हा पाचगावच्या जनतेसमोर आहे. आज अनेक विकास कामं, आज माझ्या वडिलांनी खर्चातून जवळजवळ 20 ते 25 लाख रुपये खर्च करून ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी विरुंगळा केंद्र आणि साई मंदिर खर्चातून उभा केलेला आहे, 1 रुपया लोकवर्गणी न घेता. तर अशा अनेक विकास कामे मग आज सामाजिक असू दे, राजकीय क्षेत्रामध्ये असू दे, करण्याचं काम मी आणि माझ्या कुटुंबातील लोकांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आज माझ्याबरोबर आज त्या ठिकाणी काम करत असताना माझ्याबरोबर असणारे आमच्या पत्नी सरपंच असतील, त्याचबरोबर आमच्याबरोबर असणारे विद्यमान सदस्य आहेत, आमच्या त्या ठिकाणी उपसरपंच आमच्या त्या ठिकाणी आहेत. तर अशा अनेक लोक आमच्या सोबत त्या ठिकाणी काम करत असतात. या सर्वांचा मोलाचा वाटा या विकास कामामध्ये त्या ठिकाणी आहे. आज विकास झाला नाही म्हणजे असं कधी होणार नाही. त्यांनी उलट सांगायला पाहिजे होतं की त्यांनी त्या ठिकाणी ते आमदार असताना त्यांनी त्या ठिकाणी पाचगाव गावासाठी काय केलं, त्या ठिकाणी त्या जिल्हा परिषद सदस्य त्या ज्यावेळी अध्यक्ष होता त्यांनी त्या ठिकाणी काय केलं. तर अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी सांगायला पाहिजे होत्या. आज पाचगावमध्ये येऊन आम्हाला त्या ठिकाणी अशा गोष्टीचं हे करणं, तर या गोष्टी पाचगावकरांना तर पटतील अशा मला वाटत नाही. कारण पाचगावची जनता सुज्ञ आहे. पाचगावच्या जनतेला सर्व कळतं. त्यामुळे पाचगावची जनता ही त्या ठिकाणी मताच्या स्वरूपात देईल याची 100% खात्री मला आहे. आणि त्या ठिकाणी विरोधी आघाडीच्या सभेवर ज्या ठिकाणी जी लोकांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीची विधानं केली, तर त्या सर्वांना माझे हात जोडून विनंती आहे की तुम्ही या गावामध्ये येऊन अशी विधानं करू नका की जेणेकरून गावामध्ये कोणत्याही प्रकारची आग लागेल, आणि अशा पद्धतीचा प्रयत्न करू नका. तुम्ही गावाच्या विकासासाठी बोला. तुम्ही गावामध्ये काय करणार आहे ते सांगा. तुम्ही 5 वर्ष जिल्हा परिषद सदस्य त्या ठिकाणी तुम्ही निवडणूक लढवत आहे. तुम्ही त्या निवडणुकीमध्ये लढवत असताना लोकांना 5 वर्षामध्ये तुमचं विजन सांगा, अनेक गोष्टी सांगा. आमचं त्याबद्दल काही मत नाही. कारण आम्ही त्या ठिकाणी लोकांच्या समोर जात असताना आम्ही 5 वर्ष काय करणार आहोत हे आम्ही लोकांना सांगायचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. आज पाचगावमध्ये कुठलाही नागरिक असू दे, संग्राम पाटलाला हाताला धरून, संग्राम पाटलाची कॉलर धरून तो घरापर्यंत घेऊन जाऊ शकतो, त्याला विचारू शकतोय, अशी प्रत्येक नागरिकांच्या मध्ये ताकद आहे. म्हणजे आज ही जी ताकद ही कशामुळे निर्माण झालेली आहे? ही निर्माण झालेली आहे फक्त आमचं आणि त्यांचं असणारं नातं, आमचं आणि त्यांचं असणारं प्रेम. म्हणजे आज आम्ही
त्या ठिकाणी एकमेकांची लोकांशी जोडलेली नाळ, ही नाळच मला त्या ठिकाणी विजयाच्या पताकापर्यंत नेणार आहे. आणि मला 100% खात्री आहे की पाचगावातील सूज्ञ जनता आम्हाला त्या ठिकाणी मतदान करून 9 फेब्रुवारीला आम्हाला विजयाचा त्या ठिकाणी गुलाल लावेल याची 100% खात्री आहे.